आशीर्वाद तुमच्या सगळ्यांना मिळाले, पण एक लक्षात ठेवा, स्कीम चालू होणार, स्कीम चालू राहणार हे तुमच्यावर अवलंबून आहे, आमच्यावर नाही. हे स्कीम चालू राहतील, पुढे कंटिन्यू राहतील, आपल्या मुलाबाळांसाठी राहतील, आपल्यासाठी राहतील, आपल्या घरातल्या ज्येष्ठ सासू सासऱ्यांसाठी, आई वडिलांसाठी राहतील. त्या जर स्कीम चालू ठेवायच्या असतील कायमच्या, तर त्यासाठी तुम्ही विचार केला पाहिजे. शासन बदलले की स्कीम बंद होते, लक्षात ठेवा. शासन बदलून द्यायचं नाही, स्कीम चालू राहणार. मग 1500चं 2000 होईल, 3000 होईल, काय व्हायचं होईल, पुढे वाढू वापरतो. पण हे लक्षात ठेवा, कारण ही पद्धत आहे, शासन बदललं की आम्ही केलेलं तिने सगळं वॉशआउट करायचं आणि तिने दुसरं टाकायचं. म्हणजे ह्या स्कीम एवढ्या प्रसिद्ध झाल्या, एवढा माऊल, एवढा भावना तुमच्या आहेत, पण ह्या स्कीम बंद होऊ नये ह्यासाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. हे पुढं आपलं शासन आणि देवेंद्र भाऊ मुख्यमंत्री झाले पाहिजेत, ह्या दृष्टिकोनात सगळ्यांनी आपण प्रयत्न करायचा. एवढंच मी सांगायला उभा आहे. आज मी फलटणला जाऊन आलो, सकाळी मी फलटणला गेलो, फलटणला 2 कार्यक्रम केले. 4-4, 5-5 हजार महिला, एक कामगार मेळावा तिथे घेतला. आज जवळजवळ 2500 किट वाटल्या मी तिथं. 2500 किट काय आहेत? भांड्याचे किट आले ना कामगार मंत्र्यांच्याकडून. आम्ही का आता माणसं म्हणले किट वाटायला म्हणून एवढ्या लेडीज जमल्या, एवढ्या महिला जमल्या, एवढ्या बहिणी जमल्या सगळ्या. आज आम्ही किट वाटलं नाही बघा, तरी देखील बघा मध्ये खुर्च्या टाकून बसले सगळे. हा, मी येताना विचारतो काय परिस्थिती आहे. 5, 4:30, 5 दरम्यान मला रिपोर्टाला अजून काय मुवमेंट दिसत ना, काय बरोबर थांबा म्हणले, 1 तासभर थांबा, रस्ता असेल अजून. पुन्हा 15-20 मिनिटात फोन आला, भाऊ लवकर या, तुम्ही गतभर लाभ आहे. आपण चमत्कार करताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.